हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे सॅटर्डे. सॅटर्डेज म्हणजे माझा फेवरेट डे, कारण की सॅटर्डेला असते सुट्टी आणि सुट्टी असली की माझी झोप अगदी व्यवस्थित होती. तर आज सकाळची सुरुवात माझी ही 8:15 ते 8:30च्या दरम्यान झाली असावी आणि आत्ता ना 12:30 किंवा 1 वाजला असावा आणि ऑलमोस्ट माझी ही सगळी कामं झाली आहेत. फक्त स्वयंपाक पेंडिंग आहे आणि विकेंडला मी स्वयंपाक हा दुपारच्याच वेळी करत असते. तर आज मी दिवसभर काय काय केलं किंवा काय करणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर चला मग सुरू करूया आजचा व्लॉग. आणि गाईज प्लीज, जो बॅकग्राऊंडला तुम्हाला रडण्याचा आवाज येतोय ना, तो थोडासा इग्नोर करा, कारण की इथे पाठीमागं छोटंसं असं गार्डन आहे, तर तिथे लहान लहान मुलंही खेळायला येतात. तर सकाळी असा मी माझा मॉर्निंग स्किन केअर करून घेतला. त्यानंतर ॲक्नेसाठी मी ना हे AC स्टॉप जेल यूज करते. आणि जर तुम्हाला माझी ॲक्ने स्टोरी ऐकायची असेल तर नक्कीच कमेंट करा. तर आज दुपारच्या जेवणामध्ये ही अंड्याची भुर्जी आणि चपाती होती. दुपारी मी झोपले होते आणि उठल्यानंतर कळालं की दुपारी खूप मोठा असा पाऊस येऊन गेला. त्यानंतर मी काही शूटच नाही केलं. आता दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मस्त असा चहा घेतला आणि प्लांट्सला छान अशी फुलं आली होती. पावसाळ्यामध्ये मोस्ट ऑफ झाडांना फुलं येत नाही, कारण की ना पावसाळ्याचं पाणी हे कुंड्यांमध्ये साचतं आणि त्यामुळे जे काही मातीमध्ये पोषक तत्व असतात ती वाहून जातात. प्लस त्यांच्या मुळांनाही व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही. काल दुपारी ना खूप जास्त पाऊस आला होता. इवन रात्रभर देखील पाऊस चालूच होता. आता वातावरण एकदम छान आहे, मस्त आहे, पण मे बी दुपारी पाऊस येऊ शकतो. तर तुम्हाला वरती जाऊन दाखवते मी की वातावरण किती जास्त सुंदर आहे. आता हे वातावरण इतकं छान तर दिसत आहे. ऑलमोस्ट या वातावरणामध्ये गरम व्हायला नाही पाहिजे, पण भरपूर असं गरम होत आहे. मे बी संध्याकाळी पाऊस येईलच. 8 दिवसापूर्वी ना हे जे पायनॅपलचा जो वरचा भाग असतो ना, तो हा मी इथे लावलेला आणि मला तरी वाटतं की हे येईल. आय थिंक मला हे दुसऱ्या कुठल्या तरी जागी शिफ्ट करावं लागेल, म्हणजेच ते व्यवस्थित येण्यास मदत होईल. कारण ह्याच्यामध्ये ना आणखी हा वेल एक साईडला लावला आहे बाबांनी आणि त्यासोबत छान अशी एक तुळशी पण आली आहे, जी की मला खाली एका कुंडीमध्ये ट्रान्सफर करायची आहे. त्यानंतर म्हटलं आपण बाकीची कामंसुद्धा करून घेऊ. तर सगळ्यात आधी ही ढीगभर पडलेली भांडी मी घासायला घेतली. आता मम्मीच्या घरी असं होतं की मी भांडी अजिबातच घासत नव्हते. रँडमली कधीतरी जर मम्मीने मला भांडी घासायला जरी सांगितली तर सगळ्यात आधी माझ्या डोळ्यातून पाणी निघणार, त्यानंतर मी ती भांडी घासणार. त्यामुळे मम्मी मला मोस्ट ऑफ भांडी घासायला कधीच सांगत नव्हती. आणि आता इथे सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम मला भांडी घासावे लागतात. असं त्यानंतर सगळी भांडी मी व्यवस्थित अशी घासून धुवून घेतली. आता सुट्टीच्या दिवशी काय होतं, वेळ तर भरपूर असतो पण कामही तेवढी जास्त असतात. त्यामुळे सुट्टीचा दिवसाचा वेळ देखील मला असा खास काही पुरत नाही. तर ही सगळी भांडी घासून झाल्यानंतर ना म्हटलं आपण किचन देखील आवरून घेऊया. तर मी किचन आवरायला घेतलं. आता इथे मी ना गॅस ओठा आणि शेगडी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली. त्यानंतर मग मला करायची होती बाकीची कामं. आता रोज तर असं काही फर्निचर क्लीन करायला मला जमत नाही, त्यामुळे मोस्ट ऑफ मी वीकेंडलाच हे करते. तर सगळ्यात आधी हॉलमधला हा जो काही टेबल होता तो व्यवस्थित असा मी पुसून वगैरे घेतला आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर त्या अरेंज करून मी व्यवस्थित अशा ठेवून दिल्या. त्यानंतर मी हे कबट वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं. विंडोज पण मला पुसायच्या होत्या, त्या पुसल्या आणि बाकीचे जे काही राहिलेलं फर्निचर होतं ते देखील मी पुसून घेतलं. आता हे मिरर आहेत ना, ते मी पेपरनेच क्लीन करत असते. ऑलमोस्ट माझ्या घरामध्ये जेवढे देखील मिरर आहेत ते मी सगळे पेपरने व्यवस्थित क्लीन करते, कारण ना एकदम छान असे क्लीन होऊन जातात. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. आता हा जो मिरर बघताय ना तुम्ही, हा इथून थोडासा क्रॅक झालेला आहे. म्हणजे थोडासा नाही, भरपूर असा फुटलेला आहे. ॲक्च्युली हे कवर्ड आहे ना, तो खालच्या हॉलमध्ये होता आणि जेव्हा हे आम्ही वरती शिफ्ट केलं तेव्हा हा 2 ठिकाणी फुटला आहे. हा एक वरती आहे आणि हा इथे आहे. आता हा मला चेंज करायचा आहे, पण ह्याला ओपन करायचं पण कुठून ऑप्शन नाही आहे. त्यामुळे काय माहिती हा चेंज होईल का नाही होईल. चेंज केल्यावर नक्कीच तुम्हाला सांगेल मी. आता शेवटी मला बेडरूममधला हा ड्रेसिंग टेबल क्लीन करायचा होता. त्यासाठी मी ह्याच्यावरती जे काही सामान होतं ते साईडला काढलं. आता ही जी आहे ना सिम कार्ड काढायची पिन, अगदी 2 दिवसापूर्वी ही लागत होती आम्हाला. सिम कार्ड काढायचं होतं, त्यामध्ये ड्युअल सिम टाकायचं होतं. तेव्हा इतकी शोधली ही आम्ही, अजिबात मिळाली नाही आणि आता हे क्लीन करताना मला ही पिन मिळाली.
मी माझ्या गोष्टी अशाच व्यवस्थित सांभाळून ठेवत असते. तुम्ही पण तसंच करता का? आता आतून काय हा ड्रेसिंग टेबल मला क्लीन करायचा नव्हता, कारण की अगदी 2 दिवसापूर्वीच ना मी ह्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा अरेंज करून हा पूर्ण ड्रेसिंग टेबल क्लीन केला होता. पण नेमकं काय होतं, हा ड्रेसिंग टेबल ना विंडोच्या बाजूलाच आहे आणि ही विंडो ओपन असली की बाहेरची जी काही धूळ आहे ती सगळी ह्याच्यावर बसते. त्यामुळे ह्याची बाहेरची साईड ही मला कंटिन्यू क्लीन करावीच लागते. तर व्यवस्थित असा मी हा ड्रेसिंग टेबल पुसून घेतला. त्यानंतर तसा मिरर देखील मी पुसून घेतला आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित अशा अरेंज केल्या. आणि प्लीज गाईज, माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा. सॅटर्डे संडे ही अशी काही माझी हालत होत असती. आता इथे ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालेली होती. त्यानंतर मी फरशी वगैरे क्लीन केली आणि मग कपडे मी वॉश केले. आता हे कपडे वॉश केले ते वरती टाकायला गेले मी, तर तिथं काय झालं, काल देखील पाऊस होता त्यामुळे कालचे थोडेफार कपडे ओले होते. तर सकाळी थोडं ऊन पडलं तर ते कपडे मी वरती ऑलरेडी टाकलेले होते आणि हे कपडे टाकायला जागाच नव्हती. आणि आज कपडेसुद्धा भरपूर होते. तर जशी जागा मिळाली तसे मी ते कपडे टाकले. सगळे कपडे व्यवस्थित वरती मी टाकले आणि वरती खूप असं छान ऊन पडलं होतं. तर मला तरी असं वाटलं होतं की पाऊस काही परत येणार नाही, पण थोड्याच वेळाने एक 3-3:30 वाजता ना पाऊस परत सुरू झाला आणि इवन तो रात्रभर चालूच होता. तर इथे माझी सगळी कामं अशी व्यवस्थित झालेली होती, फक्त स्वयंपाकच करायचा होता. तर आता विचार पडला की जेवणामध्ये काय बनवायचं. हे तर नेहमीच असतं माझं की सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी बनवायचं. माझंच नाही, ऑलमोस्ट सगळ्या लेडीजचा हाच प्रॉब्लेम आहे. तर ठरवलं की आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी गरमागरम पुरी बनवूया, कारण वातावरण पण खूप छान होतं. हलका हलका असा पाऊस येत होता आणि थोडासा गारवा होता वातावरणामध्ये. तर त्यामुळेच मी असा मस्त गरमागरम पुऱ्या तळल्या आणि सोबतच असा हा येल्लो बटाटा मी बनवला होता. ऑलमोस्ट हा बटाटा माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं आणि आजचं दुपारचं जेवणाचं ताट हे असं काही दिसत होतं. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं, थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी परत मग गरमागरम असा चहा घेतला, कारण चहा मला लागतो म्हणजेच लागतोच. आणि त्यानंतर 8-8:30 वाजता मी स्वयंपाकाला लागले. चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि आज संध्याकाळी मी बनवली होती वांग बटाट्याची भाजी. आता कुठलीही ग्रेव्हीची भाजी जर मला करायची असली तर त्याच्यामध्ये ना मी थोडंसं गरम पाणी ॲड करत असते. आता ही भाजी देखील मला ग्रेव्हीचीच बनवायची होती, तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं. आणि वांग बटाटा हा ऑलमोस्ट माझा फेवरेट आहे. तुम्ही मला कधीही द्या, मी नाही कधीच बोलणार नाही. आणि खरंच भाजी ही खूप जास्त चविष्ट झाली होती आणि थोडंसं वरून असं मी कोथिंबीरने गार्निश केलं आणि आजचं जेवणाचं ताट हे असं काही दिसत होतं. वांगे बटाट्याची भाजी, चपाती आणि सोबतच एक ऑमलेट होतं. त्यानंतर ही ढीगभर वाट बघत असलेली भांडी मी घासली. त्यानंतर मी ना हा फेस पॅक बनवला. ॲक्च्युली फेस पॅक रेमेडी शूट करण्यासाठी मी कॅमेरा ऑन केला होता, पण काय झालं काय माहिती, ती रेमेडी शूटच नाही झालेलं. असू दे, मी तुम्हाला पुढे ते प्रोडक्ट सांगेलच मी ह्याच्यामध्ये काय काय ॲड केलं आहे या फेस पॅकमध्ये. तर सगळ्यात आधी ना या फेस पॅकमध्ये ही जी काही मुलतानी माती आहे ना ती मी ॲड केली. आता तुम्ही जी स्टोनमध्ये मिळते मुलतानी माती ती आणून भिजवून तीसुद्धा यूज करू शकता. ही 1 चम्मच मी ॲड केली आणि 1 चम्मच हा नीम चूर्ण पावडर आहे ती घेतली मी. आता याऐवजी तुम्ही नीम पावडर घरी देखील बनवू शकता आणि तीसुद्धा यूज करू शकता. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करण्यासाठी ह्याच्यामध्ये मी रोज वॉटर ॲड करत असते. छान असा फेस पॅक बनतो. आता इथे मी हा फेस पॅक व्यवस्थित असा फेसवरती लावून घेतला. आता हा फेस पॅक ना 70 to 80% ड्राय झाल्यानंतर मी फेस वॉश करत असते. हा पूर्णपणे चेहऱ्यावरती ड्राय होऊ द्यायचा नाही, कारण की पूर्ण ड्राय झाल्यानंतर आपण जर फेस वॉश केला तर हा आपल्या चेहऱ्याला आणखी ड्राय करतो. आता माझी स्किन ही ऑइली आहे त्यामुळे मी हा आठवड्यातून 2 वेळा यूज करते. तुमची जर कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा हा यूज करू शकता. ह्या पिंपल्सवाल्या स्किनसाठी तर बेस्ट आहे, खूप याचे बेनिफिट्स मिळतात आणि ही माझ्या मम्माची रेमेडी आहे. आता इथे मी व्यवस्थित फेस वॉश करून घेतला आणि माझा फेस हा ड्रायसुद्धा करून घेतला. यानंतर मी यूज करत असते मॉइश्चरायझर. आता तुम्ही माझ्या मोस्ट ऑफ व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी हे एपिस ऑफ AC मॉइश्चरायझर यूज करते, कारण की याच्यामध्ये आपल्याला SPFसुद्धा मिळतं आणि मॉइश्चरायझरसुद्धा मिळतं. ॲक्च्युली हा जो मॉइश्चरायझर आहे तो मला डॉक्टरांनी रेकमेंड केलेला आहे. गेले 3 ते 3.5 वर्ष झाले मी हाच यूज करते आणि हा ऑल स्किन टाईपसाठी आहे.
जर तुमची ऑइली स्किन असेल किंवा तुम्हाला ॲक्नेचा भरपूर असा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी हा तर बेस्टच आहे. हा अप्लाय केल्यानंतर ना अजिबात फेसवरती असा स्टिकी होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा ऑइल हा प्रोड्यूस करत नाही. तर असा असतो माझा वीकेंड. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.